अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना यांच्या आनंद चित्रपटातील एक संवाद खूप गाजला होता। हम तो सब रंगमंच की कठपुतलियां आहे, जिनकी डोर ऊपर वाले की उंगली में बंधी है। कब कौन कैसे उठेगा ये कोई बता नहीं सकता। हा डायलॉग खरा करणाऱ्या दोन घटना काही तासांच्या अंतराने घडल्या। भीषण विमान अपघातातून एक व्यक्ती सही सलामत वाचली, तर दुसरीकडे पोलो खेळताना एका क्षुल्लक कारणामुळे बॉलिवूडच्या करिश्मा कपूरचा घटस्फोटित पती याचा दुर्दैवी मृत्यू झाला। नमस्कार, मी संदीप। जाणून घेऊयात संजय कपूर याच्या बाबतीत नेमकं काय घडलं। बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूरचा घटस्फोटित पती संजय कपूर याचं वयाच्या 53व्या वर्षी निधन झालं। युके मध्ये त्यानं अखेरचा श्वास घेतला। जरी करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचा घटस्फोट झाला असला तरी त्यांचं सांत्वन करण्यासाठी करीना कपूर, सैफ अली खान हे तिच्या घरी पोहोचले। करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांना कियान आणि समायरा अशी दोन अपत्य आहेत। ज्यावेळी संजय कपूर याच्या निधनाची बातमी आली त्यावेळी करीना सोबतच मलायका आणि तिची बहीण गंभीर चेहऱ्यानिशी करिश्मा कपूरच्या घरी पोहोचल्या। विशेष म्हणजे संजय कपूर याचं निधन अहमदाबाद इथं झालेल्या विमान अपघातानंतर अवघ्या काही तासातच झालं। देशभरात अहमदाबादच्या विमान दुर्घटनेबद्दल हळहळ व्यक्त होती। संजय कपूर याने देखील या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला। संजय कपूरने ट्विट केलं होतं की अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान क्रॅश झाल्याची दुर्दैवी बातमी आली आहे। या घटनेतील पीडित असणाऱ्या कुटुंबियांप्रती मी सहवेदना करतो। त्यांना या कठीण काळात देव धैर्य देवो। संजय कपूरनं हे ट्विट केलं आणि विशेष काही तासाच्या आतच काळानं संजय कपूरवर घाला घातला। विशेष म्हणजे संजय कपूर यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या ट्विटरवर एक पोस्ट केली होती। त्यात त्यानं लिहिलं होतं की पृथ्वीवरील तुमचा काळ मर्यादित आहे। तसंच त्यांनी या पोस्टमध्ये मोटिवेटेड करणारे अनेक कोट्स लिहिले होते। मात्र या पोस्ट नंतर काही दिवसातच संजय कपूर याचं निधन झाल्यानं पृथ्वीवरील तुमचा काळ मर्यादित आहे हे वाक्य जरा जास्तच हायलाइट झालं। असो, योगायोगाच्या गोष्टी असतात। मात्र संजय कपूर यांच्या दुर्दैवी निधनात सर्वात दुःखद गोष्ट अशी की त्यांचा मृत्यू पोलो खेळताना झाला आणि त्यांच्या मृत्यूला एक मधमाशी कारणीभूत ठरली। संजय कपूर यांचा मृत्यू हा विचित्र पद्धतीने झाला। विचित्र यासाठी की संजय कपूर याच्या निधनानं वैद्यकीय कारण जरी हृदयविकाराचा झटका असं असलं तरी त्यांचा देखील मृत्यू अपघातातच झाल्याचं समोर येते। संजय कपूर याच्या निधनावर त्याच्या कुटुंबियांकडून कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही। मात्र संजय कपूर यांचे बिझनेस सल्लागार सुहेल सेठ यांनी माध्यमांशी बोलताना या विचित्र अपघाताची माहिती दिली। युके मध्ये असणारे संजय कपूर हे पोलोचा सामना खेळत होते। पोलो हा खेळ घोड्यावर बसून खेळला जातो। संजय कपूर सामना खेळत असताना त्यांनी अनावधानानं एक मधमाशी गिळली। त्यानंतर त्यांना त्वरित वैद्यकीय मदत देण्यात आली। मात्र संजय कपूर वाचू शकले नाहीत। त्यांच्या या अचानक झालेल्या निधनामुळे सर्वांनाच धक्का बसला। हट्टेकट्टे आणि फिट असलेले संजय कपूर यांचा पोलो खेळताना मृत्यू होईल असं कोणाच्याही ध्यानीमनी देखील आलं नसेल। संजय कपूर यांच्या निधनामुळे एक वेगळी चर्चा सुरू झाली आहे। काही तासापूर्वीच विमान अपघातात एक व्यक्ती आश्चर्यकारकरित्या वाचली। त्या व्यक्तीचं नाव म्हणजे विश्वास कुमार रमेश। एअर इंडियाच्या विमान अपघातात विमानातील सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर यांचं निधन झालं। हा अपघात इतका भीषण होता की नुसतं पाहूनही एखाद्या मृतदेहाची ओळख पटवणं शक्य नव्हतं। विमानात मोठ्या प्रमाणात इंधन असल्यानं क्रॅश नंतर लगेचच विमानानं पेट घेतला। प्रवाशांचा जागीच कोळसा झाल्याची दृश्य अवघ्या जगानं पाहिलीत। या अपघातात कोणी वाचला असेल असं वाटत नव्हतं। मात्र विश्वास कुमार रमेश हे अपघातानंतर चालत रुग्णवाहिकेपर्यंत गेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला। त्यांची सीट इमर्जन्सी डोअरच्या जवळ होती। अपघात झाला त्यावेळी हा दरवाजा तुटला आणि विश्वास कुमार यांना बाहेर पडण्याची संधी मिळाली। त्यांच्या आयुष्याची दोरी चांगलीच बळकट निघाली असंच म्हणावं लागेल। दुसरीकडे
काही तासांच्या अंतरानं संजय कपूर यांचं निधन झालं आणि निमित्त ठरलं एका मधमाशीचं. या दोन घटना पाहता काळ कधी, कसा आणि कोणत्या स्वरूपात येईल याचा काही नियम नाही. जर तुमच्या आयुष्याची दोरी बळकट असेल तर तुम्ही विश्वास कुमार सारखं जगण्याची शून्य शक्यता नसताना देखील सही सलामत वाचू शकता. नाहीतर एक साधी मधमाशी देखील तुमचा काळ बनू शकतो.